ओम शनिदेवाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. भगवान भोलेनाथांच्या शनी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे शनी अमावस्या. त्याचसोबत आज शनी जयंती देखील आहे. या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आज मी तुम्हाला शनी अमावस्येची शनी जयंतीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. शनीची साडेसाती दूर होते व आपल्याला भगवान भोलेनाथांचा, शनी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा, शनी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. प्राचीन काळी भगवान सूर्य आपल्या विलक्षण तेजाने आणि प्रकाशाने आकाशात चमकत होते. त्यांचे तेज इतके प्रखर होते की ते देव आणि मानव दोघांसाठीही जीवनाचा स्तोत्र होते. सूर्यदेवाचा विवाह विश्वकर्मा यांची कन्या देवी सग्या यांच्याशी झाला होता. सग्या आपल्या पतीशी नम्र आणि एकनिष्ठ होती. मात्र तिला सूर्याचा प्रखर प्रकाश सहन करणे अधिकाधिक कठीण होत गेले. सूर्याच्या प्रकाशाने आणि उष्णतेने सग्या अधिकाधिक चिंताग्रस्त झाली. सूर्य स्वतःच्या तेजात मग्न होता, पण ती मात्र अत्यंत अस्वस्थ होती. एके दिवशी सूर्यदेवाने सग्येला प्रेमाने विचारले, देवी, तू इतकी चिंताग्रस्त आणि थकलेली का दिसत आहेस? सूर्यदेवाला आपली व्यथा सांगण्याचे धैर्य सग्येमध्ये नव्हते. पण सूर्याचा प्रखर प्रकाश कसा सहन करावा किंवा कमी कसा करावा याचा ती सतत विचार करत राहिली. कालांतराने सग्येने 3 मुलांना जन्म दिला. वैवस्वत, मनु आणि यमराज हे 2 पुत्र आणि यमुना नावाची एक कन्या. मातृत्व असूनही सूर्याची तीव्र उष्णता तिला त्रास देतच राहिली. अखेरीस सग्येने एक कठीण निर्णय घेतला. तिने तपश्चर्येद्वारे आपली शक्ती वाढवण्याचा किंवा सूर्याचा प्रखर प्रकाश कमी करण्याचा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. पण तपश्चर्या करण्यासाठी आपल्या मुलांना मागे सोडणे काही सोपे नव्हते. एके दिवशी देवी सग्येने आपली सावली मागे सोडून काही काळासाठी या जगातून अदृश्य होण्याचा निर्णय घेतला. मग सग्येच्या शरीरातून हळूहळू एक सावली प्रकट होऊ लागली. सग्यासारखी दिसणारी ही स्त्री, जिला प्रेमाने छाया असं नाव दिले होते. छाया ही खरं तर सग्याची सावली होती. सग्याने छायाला नम्रपणे सांगितले, हे छाया, माझे रूप धारण कर आणि मी परत येईपर्यंत सूर्यदेवाची सेवा कर आणि मुलांची काळजी घे. तू त्यांची आई आणि माझी प्रतिनिधी असशील. छायाने नम्रपणे मान झुकवून उत्तर दिले, निश्चिंत रहा देवी, मी तुमच्या धर्माचे पालन करेन. पण जर काही अडचण आली, सग्या गंभीर स्वरात म्हणाली, जर एखादे मोठे संकट आले तर कृपया माझी आठवण करा. मी लगेच तिथे येईन. पण लक्षात ठेव, सूर्यदेवाला आपल्या या गुपितांचा, रहस्यांचा सुगावा लागता कामा नये. छायाने शब्द दिला. अशा प्रकारे घर आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्या जिवंत सावलीवरती सोपवून सग्या जाण्याची तयारी करू लागली. सग्या गुपचूपपणे आपले वडील विश्वकर्मा यांच्या घरी पोहोचली. आपल्या मुलीला अचानक दारात पाहून तिचे वडील आश्चर्यचकित झाले. विश्वकर्मा कठोर आवाजात म्हणाले, मुली, तू न कळवता इथे का आली आहेस? पतीचे घर सोडणे अक्षम्य आहे. व्यथित झालेल्या सग्येने उत्तर दिले, माझे पती सूर्यदेव यांच्या तेजाने मी अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांच्या असीम वैभवाच्या ज्वालामध्ये माझे जीवन नष्ट झाले आहे. मी तुमच्या परवानगीशिवाय घर सोडले, हा माझा अपराध आहे. पण माझ्या जागी माझी सावली माझ्या पतीची आणि मुलांची सेवा करत आहे. हे ऐकून विश्वकर्मा संतप्त झाले. त्यांनी समजावून सांगितले की पतीला न कळवता त्याला सोडून माहेरी परत जाणे हे धर्माविरुद्ध आहे. विश्वकर्मा यांनी सग्येला ताबडतोब आपल्या पतीकडे परत जाण्याचा आदेश दिला. सग्येने वडिलांचा धाक ऐकला, पण सूर्याकडे परत न जाण्याचा तिचा निश्चय होता. तिने प्रथम आपली शक्ती वाढवण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. त्यानंतर देवी सग्या गुपचूप निसटून उत्तर कुरूच्या घनदाट अरण्यात पोहोचली. आपल्या सौंदर्यामुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून तिने अश्विनी घोडीचे रूप धारण केले. घोडीच्या रूपात देवी सग्याने सूर्यदेवाचा प्रखर प्रकाश कमी करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. तिने स्वतःला तीव्र कठोर तपश्चर्येत झोकवून दिले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ती सतत ध्यान करत असे. दिवसा अन्न ग्रहण करत नसे आणि रात्री विश्राम करत असे. आपल्या तपस्वी शक्तींद्वारे सूर्यदेवाची उष्णता
कमी करणारा किंवा त्याला सहन करण्याची शक्ती देणारा उत्तम उपाय शोधणे हेच सगळ्याचे एकमेव ध्येय होते. जेव्हा सगळ्या महलातून अचानक नाहीशी झाली तेव्हा ही सूर्यदेवाला आपली खरी पत्नी हरवल्याची पुसटशीही कल्पना आली नाही. छायाने मोठ्या कौशल्याने सगळ्याची जागा स्वीकारली होती. ती सगळ्यासारखीच बोलत आणि वागत होती, मुलांची काळजी घेत होती आणि सूर्यदेवाची सेवा करत होती. सगळ्या आता पूर्वीसारखी चिंताग्रस्त दिसत नाही. हे पाहून सूर्यदेवाला आनंद झाला. त्याला वाटले की कदाचित काळाच्या ओघात सगळ्या तिच्याशी जुळवून घेत असावी. अशा प्रकारे सूर्यदेवाचे छायासोबतचे वैवाहिक जीवन सुरळीत चालू लागले. काळ लोटला. सगळ्याची 3 मुले यम, यमुना आणि मनू छायाला आपली आई मानून तिच्यावर प्रेम करू लागली. छाया त्यांच्यावरती खूप प्रेम दाखवत असे, पण ती त्यांची खरी आई नाही याची तिला नेहमीच जाणीव होती. सूर्यदेवाने छायाला तशीच वागणूक दिली जशी त्याने सगळ्याला दिली होती. अंतर्मनात छाया ही देवांचा देव असलेल्या महादेव शिवाची एकनिष्ठ भक्त होती. सगळ्याच्या शब्दांप्रमाणे तिने तन मनाने सूर्यदेवाची सेवा केली, पण तिचे हृदय सतत भगवान शिवाची उपासना करत होते. काही काळानंतर एके दिवशी छायाला अनपेक्षितपणे आपण गर्भवती असल्याचे जाणवले. सूर्यदेवाच्या तेजाने गर्भाशयात ऊर्जा संचारली होती. छायाने मनातल्या मनात भगवान शिवाचे स्मरण केले. तिने आपल्या गर्भातील बाळासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निश्चय केला, जेणेकरून त्या बाळाला शिवाचा आशीर्वाद मिळावा आणि त्याला कोणताही त्रास होऊ नये. आता सूर्यलोकात असतानाही छायाने दररोज कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. गर्भवती असूनही छाया सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर उठून भगवान शिवाचे ध्यान करत असे. प्रखर सूर्यकिरणे थेट तिच्या शरीरावरती पडत असे, पण छाया त्याकडे दुर्लक्ष करून भगवान शिवाच्या नावाचा जप करत अनवाणी जमिनीवर उभी राहत असे. हे कठोर व्रत अनेक दिवस चालले. छायाच्या अविचल तपश्चर्येचा आणि अंघोळीच्या उपवासाचा तिच्या गर्भावरही परिणाम झाला. सूर्याची तीव्र किरणे थेट गर्भावरती पडत होते. शिवाय आई अन्न पाण्याशिवाय उपवास करत होती. या भक्तीचा परिणाम म्हणून गर्भाचा रंग हळूहळू काळा पडू लागला. जणू काही तिच्या आईच्या तपश्चर्येची उष्णता आणि सूर्याची उष्णता एकत्र येऊन बाळाला काळा रंग प्राप्त झाला होता. मात्र छायाला याची कल्पना नव्हती. ती आपल्या ध्यानात मग्न होती आणि गर्भाच्या संरक्षणासाठी व बाळाच्या शक्तीसाठी शिवाची प्रार्थना करत होती. वेळ आल्यावर छायाने एका मुलाला जन्म दिला. त्या नवजात बाळाने मोठ्याने रडून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. हे बाळ इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे शरीर काळेकुट्ट रंगाचे होते, त्याचे डोळे तीक्ष्ण होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. जेव्हा सूर्यदेवाला पुत्राच्या जन्माची बातमी मिळाली तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि तो उत्सुकतेने बाळाला पाहण्यासाठी आला. बाळाला पाहताच त्याचा चेहरा आश्चर्य आणि गोंधळाने उघडा पडला. हे काय आहे? हे इतके काळे का आहे? सूर्यदेवाने आपोआप विचारले. त्या नवजात बाळाचा काळा रंग पाहून सूर्य आश्चर्यचकित झाला आणि लगेचच त्याच्या मनात शंकेचे ढग दाटून आले. त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या गौरवशाली रक्तसेनेच्या वंशात इतके काळे बाळ कसे जन्माला येऊ शकते. एका क्षणात त्याचा आनंद रागात बदलला. सूर्यदेवाच्या भुवया वळल्या आणि त्याचे डोळे लाल झाले. त्याच्या भावना ओळखून छाया घाबरली. शांत आवाजात म्हणाली. शांत आवाजात ती समजवण्याचा प्रयत्न करत होती. हे देवा, बाळाचा रंग कदाचित माझ्यामुळे सावळा झाला आहे. मी गरोदरपणात कठोर तपश्चर्या केली आणि जेवण सुद्धा केलं नाही. कदाचित त्याचाच परिणाम बाळावरती झाला असेल. पण क्रोधाने आंधळ्या झालेल्या सूर्यदेवावर छायाच्या शब्दांचा काही परिणाम झाला नाही. सूर्यदेव एक पाऊल पुढे आले आणि गर्जना करत म्हणाले, खोटं बोलू नकोस. तुला काय वाटतं, मी अज्ञानी आहे का? हा नक्कीच माझा मुलगा नाही. तू माझ्या पाठीमागे नक्कीच काहीतरी डाव साधला आहे. सूर्यदेवाने सर्वांसमक्ष आपल्या पत्नीवर दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा घृणास्पद आरोप केला होता. छाया थक्क झाली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने हात जोडून सूर्यदेवाला धीर देण्याचा प्रयत्न केला. महाराज, असं काही बोलू नका. मी नेहमी तुमची सेवा केली आहे. मी तुमचा कधीही अनादर केलेला नाही. हे बाळ तुमचाच एक भाग आहे. पण सूर्यदेव प्रचंड संतापले होते. त्याने दासी आणि सेवकांना आज्ञा दिली, या स्त्रीला आणि तिच्या काळ्या मुलाला महालातून घेऊन जा. त्याला माझा समजून मी चूक केली.
सूर्यदेवाने त्या नवजात बाळाला स्वीकारण्यास नकार दिला आणि तिरस्काराने छायाचा त्याग केला. स्वतःच्या पतीच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकून छायाला जणू वीजच पडली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. दरम्यान त्या नवजात बाळाला या अपमानाची जाणीव नसली तरी ते आपल्या आईच्या हृदयद्रावक रडण्याने व्यथित झाले होते. तेही मोठ्याने रडू लागले. त्याच क्षणी सूर्यदेवाने त्या बाळाकडे रागाने पाहिले. त्याच्या डोळ्यात अजूनही संशय आणि द्वेष रिंगाळत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच क्षणी ते बाळ रडायचे थांबले आणि त्याने हळूच डोळे उघडले. त्या बाळाच्या कोमल डोळ्यात एखाद्या अग्निमय ज्वालेप्रमाणे एक प्रखर दिव्य ज्योत अचानक प्रकट झाली. हे बाळ काही सामान्य बाळ नव्हते. त्याचा जन्म एका तपस्वी आईच्या शक्तीने झाला होता. ते आपले वडील सूर्यदेव यांच्याकडे एकटक बघत होता. बाळाची रागीत नजर सूर्यदेवांवर पडताच सूर्यदेव वेदनेने ओरडले. त्याचा सोनेरी रंग कोळशासारखा काळा पडला. त्या ज्वलंत नजरेचा प्रभाव इतका तीव्र होता की सूर्यदेवाचे संपूर्ण शरीर काळे पडले आणि त्याचे तेज मंदावले. अखेरीस नाहीसे झाले. सर्वत्र अंधार पसरला. जणू सूर्यास्तानंतर काळी रात्र झाली होती. सूर्यदेवाच्या रथाचे घोडे सुद्धा कर्कश आवाजात थांबले. त्याचा दिव्य रथ आकाशात थांबला. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण विश्वात हादरे बसले. दिवसभर अंधार पसरला. सर्व प्राणी भयभीत झाले. देव चिंतेत पडून सूर्यदेवाला काय झालं आहे हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहू लागले. सूर्यदेव अत्यंत व्यथित झाला होता. त्याचे तेजस्वी रूप नष्ट झाले होते आणि त्याचे घोडे पुढे जाण्यास तयार नव्हते. तेव्हाच त्याला आपली चूक आणि आपले कठोर शब्द आठवले. अंधाराने वेढलेला सूर्यदेव पश्चातापाने व्याकुळ झाला. त्याला जाणवले की त्याने नकारलेले मूल सामान्य नसून प्रचंड शक्तिशाली होते. आपला अपमानित मुलगा आणि पत्नीला पाहून त्याला जाणवले की रागाच्या भरात त्याने एक अक्षम्य कृत्य केले आहे. असहाय्य होऊन सूर्यदेवाने मंद आवाजात आक्रोश केला. हे प्रभू मला वाचवा. हे प्रभू मला वाचवा. माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे. सूर्यदेवाचा करुण आक्रोश ऐकून सर्व लोकांचा स्वामी भगवान शिव तात्काळ प्रकट झाले. एक दिव्य प्रकाश किरण प्रकट झाला आणि त्याच्या मध्यभागी भगवान शिव आपल्या रुद्र रूपात त्रिशूळ आणि चंद्र धारण करून प्रकट झाले. नीलकंठ भगवान शिवाला पाहून सूर्यदेव, छाया आणि तिथे उपस्थित असलेले सर्व सेवक देवतांनी हात जोडून त्यांना वंदन केले. छायाने त्या बालकाला आपल्या मांडीवर घेतले. ते बाळ आता शांत होते. आपल्या प्रिय शिवाच्या दर्शनाने त्याचे डोळे चमकत होते. भगवान शिवाने प्रथम आपले डोळे मिटून संपूर्ण घटनेवरती ध्यान केले. मग कठोर आवाजात ते सूर्यदेवाला उद्देशून म्हणाले, क्रोध आणि अहंकाराच्या भरात तू तुझी पत्नी छाया आणि तुझ्या नवजात पुत्राचा बळी दिला आहेस. तुम्ही मोठा अपमान केला आहेस. छायाच्या चारित्र्यावर शंका घेऊन तुम्ही अन्याय केला आहे. सूर्यदेव शरमेने मान खाली घालून उभे राहिले. शिव पुढे म्हणाले, हे बाळ खरोखरच तुमचा पुत्र आहे. त्याचा सावळा रंग यासाठी आहे की छाया गर्भावस्थेत कठोर तपश्चर्या केली, माझी पूजा केली आणि कोणत्याही संरक्षणाशिवाय तुमचे तेज सहन केले, ज्यामुळे बाळाचा रंग सावळा झाला. यात छायाचा दोष नाही, उलट तिचा संयम प्रशंसनीय आहे. सूर्यदेव थरथरत्या आवाजात म्हणाले, हे महादेवा, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. माझ्या रागाच्या भरात मी या दोघांना मोठे दुःख दिले. कृपया मला क्षमा करा आणि तुमचे तेज परत आणा. सूर्यदेवाने छाया आणि बाळाकडे नम्रपणे पाहिले आणि म्हणाले, मी माझे कठोर शब्द मागे घेतो. छाया तो निर्दोष आहे आणि हे बाळ निश्चित माझा पुत्र आहे. सूर्यदेवांचा पश्चाताप पाहून भगवान शिवाचा क्रोध शांत झाला. त्यांनी आपल्या हाताने सूर्यदेवांना आशीर्वाद देऊन त्यांचे तेजस्वी रूप परत आणले. त्यांचे काळवंडलेले शरीर पुन्हा एकदा सोनेरी तेजाने चमकले आणि प्रकाशाने अंधार भेदून सर्व दिशांना पसरला. सूर्यरथाचे घोडेही जिवंत झाले आणि पूर्ण वेगाने धावू लागले. ब्रह्मांड पुन्हा प्रकाशित झाले. सूर्यदेवाने तात्काळ छाया आणि आपल्या मुलाला मिठी मारली. सूर्य म्हणाला, छाया, तू केलेल्या तपश्चर्येमुळे आपल्या मुलाला अद्भुत शक्ती मिळाली आहे. तू माझी राणी आहे आणि मला माझ्या कृत्यांची अत्यंत लाज वाटते. छायाच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहू लागले. तिने सूर्यदेवाला क्षमा केले. आपल्या वडिलांच्या प्रेमाने आनंदित झालेले ते लहान मूल हसल्यासारखे दिसले. शिवाने त्या बालकाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, पुत्रा, तू जन्मापासूनच अन्यायाचा सामना केला आहेस आणि त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती तुझ्यात आहे. तुझ्या आईच्या तपश्चर्येमुळे माझा एक अंश तुझ्यात आहे. मी तुला आशीर्वाद देतो की या विश्वात तुला न्यायाचा देव म्हणून पूजले जाईल.
तू लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देशील. पापी लोकांना शिक्षा आणि पुण्यवान लोकांना फळ देशील. सूर्याचा पुत्र असल्यामुळे आकाशात तुला 9 ग्रहांपैकी एक म्हणून स्थान दिले जाईल. इतर ग्रहांमध्ये तुझे स्थान उच्च असेल, कारण तू कर्माचे फळ देणारा आहेस. आजपासून तू शनी म्हणून ओळखला जाशील. गोचर ग्रहांच्या आठवड्यातील एक दिवस शनिवार तुझ्या नावाने ओळखला जाईल आणि या दिवशी तुझी पूजा केल्याने सर्व जीवांचे दुःख दूर होईल. शिवाच्या शब्दाने त्या नवजात बालकामध्ये त्वरित चैतन्य संचारले आणि त्याच्या तारुण्याचे तेज पुन्हा संचारले. त्या बालकामध्ये एका महान शक्तिशाली देवतेची स्थापना होत आहे असे सर्वांना वाटले. छाया मनापासून शिवाला वंदन करून म्हणाले, हे प्रभू, केवळ तुमच्या कृपेनेच माझ्या पुत्राला सन्मान मिळाला आहे. माझी तपश्चर्या यशस्वी झाली आहे. सूर्यदेवानेही शिवाची स्तुती केली. प्रसन्न होऊन शिव अंतर्मुख होण्यापूर्वी म्हणाले, लक्षात ठेवा, शनिदेव आपल्या प्रजेला त्यांच्या कर्माचे योग्य फळ देतो. कोणतेही कर्म त्याच्या नजरेपासून लपून राहत नाही. तुम्ही सर्वजण त्याला वंदन करा. उपस्थितांनी जय शनिदेव, जय सूर्यदेव आणि हर हर महादेव असा जयघोष केला. शिव अंतर्मुख झाले. अशा प्रकारे छायेच्या तपश्चर्येतून जन्मलेल्या सावळ्या शनीला भगवान शिवाच्या आशीर्वादाने 9 लोकांमध्ये एक प्रमुख स्थान प्राप्त झाले आणि तो न्यायाची देवता, जगाच्या कर्मांची फळे देणारा बनला. नंतर जेव्हा मूळ आई सगळ्या तपश्चर्येतून परत आले, तेव्हा संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले. सूर्यदेवानेही आपल्या चुकांमधून शिकून आपल्या सर्व पुत्रांवरती समान प्रेम केले. शनिदेवाने आपले पिता सूर्य, माता छाया आणि विश्वपिता शिव यांच्या प्रती पूर्ण भक्तिभावाने कर्तव्य मार्गाचे अनुसरण केले. ते एक कठोर पण निष्पक्ष न्यायदेव म्हणून प्रसिद्ध झाले. जे दुष्कर्म करतात त्यांच्यावर त्यांची निश्चितच कठोर नजर असते, पण भक्त आणि धार्मिक लोकांप्रती त्यांचे हृदय दयाळू आहे. आजही हिंदू धर्मात शनिदेवाला प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ देणारा ग्रह मानले जाते. शनिदेवाची कथा आपल्याला शिकवते की तपश्चर्या, संयम आणि भक्तीतून मिळवलेल्या शक्तीने अन्यायाचा अंत होऊ शकतो आणि प्रत्येक कर्माला ईश्वरी न्यायात फळ मिळते. आता आपण शनिदेवाच्या 7.5ची एक कथा बघूया. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. कमेंटमध्ये जय शनिदेव जरूर लिहा. एकेकाळी स्वर्गातील 9 ग्रहांमध्ये सर्वात मोठा कोण यावरून वाद सुरू होता. हे ठरवण्यासाठी सर्व 9 ग्रह राजा इंद्राकडे गेले आणि म्हणाले, हे देवांच्या राजा, आज तुम्ही ठरवा की आमच्यापैकी सर्वात मोठा कोण आहे. हा प्रश्न ऐकून इंद्र गोंधळला. तो विचार करू लागला, मी कोणाला सर्वात मोठा म्हणू, कोणाला सर्वात लहान. ज्याला मी सर्वात लहान म्हणेल तो रागावेल, मी संकटात येईन. स्वतःचा बचाव करत इंद्र म्हणाला, मी हे ठरवू शकत नाही. पृथ्वीचा राजा विक्रमादित्य आहे, फक्त तोच हे ठरवू शकतो. सर्व 9 ग्रह राजा विक्रमादित्याच्या दरबारात आले आणि त्याला विचारले, हे राजा, कृपया आमच्यासाठी निर्णय घ्या. आमच्यापैकी सर्वात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण. हा प्रश्न ऐकून राजा विक्रमादित्य क्षणभर गोंधळला, कारण सर्व ग्रह आपापल्या शक्तीमुळे महान होते. कोणालाही लहान किंवा मोठा म्हटल्याने त्यांच्यासाठी त्रास होऊ शकत होता. तेव्हा राजा विक्रमादित्यला एक उपाय सुचला. त्याच्याकडे सोने, चांदी, कांस्य, तांबे, शिसे, कथील, जस्त, अभ्रक आणि लोखंड अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले 9 सिंहासने होते. सोन्याचे सिंहासन पुढे आणि लोखंडाचे सिंहासन मागे ठेवले होते. राजाने सर्व देवांना आणि 9 ग्रहांना आपापल्या आसनावर बसण्याचा आदेश दिला. राजा विक्रमादित्य म्हणाला, जो कोणी आपल्या आसनावर प्रथम बसेल तो सर्वात मोठा मानला जाईल आणि जो सर्वात शेवटी बसेल तो सर्वात लहान मानला जाईल. आता लोखंडाचे सिंहासन मागे असल्यामुळे शनिदेवाला समजले की राजाने त्याला लहान म्हटले आहे, कारण की शनिदेवाला लोखंड हे अत्यंत प्रिय आहे. या निर्णयामुळे शनिदेव क्रोधित झाले आणि म्हणाले, महाराज, तुम्ही मला मागे टाकले आहे आणि माझा अपमान केला आहे. कदाचित तुम्हाला माझ्या शक्तींची माहिती नसेल. सूर्य एका राशीत 1 महिना राहतो, चंद्र 2 महिने आणि 2 दिवस राहतो, मंगळ 1.5 महिना राहतो, बुध आणि शुक्र प्रत्येकी 1 महिना राहतात, गुरु 13 महिने राहतो. पण मी कोणत्याही राशीत 2.5 ते 1 वर्षापर्यंत राहतो. मी माझ्या क्रोधाने महान देवांना आणि राजांनाही छळले आहे. आता माझ्या क्रोधापासून सावध राहा. राजा विक्रमादित्य म्हणाला, नियती जे काही घडवून आणेल ते दिसेलच. काही काळानंतर जेव्हा राजा विक्रमादित्य 7.5च्या प्रभावाखाली होता, तेव्हा शनिदेव घोड्यांच्या व्यापाऱ्याच्या वेशात त्याच्या राज्यात आले.
ते अनेक घोड्यांसह विक्रमादित्यच्या शहरातून फिरू लागले. राजा विक्रमादित्यने ते घोडे पाहिले आणि तो खूप प्रभावित झाला. त्याने स्वतःसाठी एक चांगला घोडा निवडला आणि त्यावर स्वार झाला. राजा घोड्यावर बसताच तो विजेच्या वेगाने धावू लागला. तो धावतच राहिला आणि राजाला एका दूरच्या जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने राजाला खाली उतरवले आणि तो दिसेनासा झाला. राजा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत जंगलात भटकू लागला, पण त्याला तो मार्ग सापडला नाही. त्याला प्रचंड भूक आणि तहान लागली होती. बराच वेळ भटकल्यानंतर त्याला एक मेंढपाळ भेटला आणि त्याने त्याच्याकडे पाणी मागितले. पाणी प्यायल्यानंतर राजाने आपली अंगठी त्या मेंढपाळाला दिली. त्याला रस्ता विचारला आणि तो जंगलातून बाहेर पडला. तो जंगलातून बाहेर पडून जवळच्या एका गावात गेला. जेव्हा तो गावात पोहोचला तेव्हा तो खूप थकला होता. थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका व्यापाऱ्याच्या दुकानात बसला. तिथे थोडा वेळ बसल्यानंतर व्यापाऱ्याची विक्री वाढू लागली. व्यापाऱ्याने राजाला भाग्यवान मानले. तो राजाला राजा विक्रमादित्य म्हणूनही ओळखू शकला नाही. पण व्यापाऱ्याने विचार केला की जर हा माणूस काही दिवस त्याच्या घरी राहिला तर त्याचा नफा दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होईल. हा विचार मनात ठेवून व्यापाऱ्याने राजाला आपल्या घरी नेले आणि त्याला एका खोलीत बसवले. तो म्हणाला, मी लवकरच परत येईन, तुम्ही इथे बसा. व्यापाऱ्याच्या घरात एका आकड्यावर सोन्याचा हार टांगलेला होता. तो आकडा त्याच खोलीत होता जिथे राजा बसला होता. व्यापारी निघून गेल्याबरोबर राजा पाहत असतानाच त्या आकड्याने तो सोन्याचा हार गिळायला सुरुवात केली. थोड्या वेळाने जेव्हा व्यापारी परत आला तेव्हा त्याने पाहिले की तो हार आकड्यावरून गायब झाला होता. जेव्हा त्याने राजाला विचारले तेव्हा व्यापाऱ्याला उत्तर सुचले नाही. व्यापाऱ्याने विचार केला, या माणसाने माझे हृदय चोरले आहे आणि त्याने आपल्या नोकराला त्या माणसाला बांधून राजाकडे घेऊन जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजाला दोऱ्यांनी बांधून शहराच्या राजाकडे नेण्यात आले. तेव्हा राजाने राजा विक्रमादित्यला हाराबद्दल विचारले तेव्हा तो काही बोलू शकला नाही. हे काय शक्य आहे का? तो खोटा हार गिळला गेला आहे का? यावर कोण विश्वास ठेवणार? म्हणून राजा विक्रमादित्य गप्प राहिला. राजाला प्रचंड राग आला. तू आधीच चोरला आहेस आणि आता गप्प राहून तू माझा अपमान करत आहेस. या गुन्ह्यासाठी त्याने राजा विक्रमादित्यचे हातपाय तोडण्याचा आदेश दिला. सैनिकांनी राजा विक्रमादित्यचे हातपाय तोडले आणि त्याला रस्त्यावर सोडून दिले. काही दिवस तिथे पडून राहिल्यानंतर एका तेलवाल्याने त्याला उचलले आणि आपल्या घरी नेले. त्याने त्याला आपल्या गाडीवर बसवले. राजा बैलांना हाक मारत राहिला आणि त्यामुळे तेलवाल्याचे बैल पुढे जात राहिले. राजाला अन्न मिळत राहिले. शनीच्या क्रोधाचा 7.5 काळ संपला. पावसाळा सुरू झाला. एका रात्री राजा विक्रमादित्य मेघमल्हार गात होता. त्याच वेळी शहराची राजकुमारी मानभवानी रथातून जात होती. तेव्हा राजकुमारीने ते गाणे ऐकले. तेव्हा ती खूप भावूक झाली. राजकुमारीने आपल्या दासीला गायकाला बोलवण्यासाठी पाठवले. दासीने राजकुमारीला सांगितले की गायक अपंग आहे, पण राजकुमारी त्याच्या गाण्याने मोहित झाली होती. सर्व काही जाणून असे असूनही तिने त्या पांगळ्या माणसासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राजकन्येने हे तिच्या आई वडिलांना सांगितले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजकन्या आपल्या मतावर ठाम राहिली आणि म्हणाली, जर माझे त्याच्याशी लग्न झाले नाही तर मी माझा जीव देईन. अखेरीस राजा आणि राणीला नाईलाजाने राजकन्येचे लग्न पांगळ्या राजा विक्रमादित्य सोबत लावून द्यावे लागले. लग्नानंतर राजा विक्रमादित्य आणि राजकन्या एका तेल व्यापाऱ्याच्या घरी राहू लागले. एके रात्री राजा विक्रमादित्यच्या स्वप्नात शनिदेव म्हणाला, महाराज, तुम्ही माझा क्रोध पाहिला आहे. माझा अपमान केल्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा दिली आहे. राजा विक्रमादित्याने शनिदेवाची माफी मागितली आणि म्हणाला, हे शनिदेवा, तू मला जे दुःख दिलं आहेस ते दुसऱ्या कोणालाही देऊ नकोस. कृपया मला क्षमा कर. तेव्हा शनिदेव म्हणाला, महाराज, मी तुमची विनंती स्वीकारतो. जो कोणी पुरुष किंवा स्त्री माझी पूजा करेल, माझ्या कथा ऐकेल, रोज माझे ध्यान करेल आणि मुंग्यांना पेट खाऊ घालेल, तो सर्व दुःखांपासून मुक्त होईल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा विक्रमादित्य जागा झाला. तेव्हा त्याला दिसले की त्याचे हात आणि पाय पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. त्याने मनातल्या मनात भगवान शनिदेवाची प्रार्थना केली. त्याला पूर्णपणे निरोगी पाहून राजकन्या सुद्धा आश्चर्यचकित झाली. राजा विक्रमादित्यने स्वतःची ओळख करून दिली आणि शनिदेवाच्या क्रोधाची संपूर्ण कहाणी सांगितली. हे कळल्यावर सेठ राजा विक्रमादित्यकडे धावत आला आणि क्षमा मागण्यासाठी त्याच्या पाया पडला. हे सर्व शनिदेव
शनिदेवाच्या क्रोधामुळे घडले आहे. हे जाणून राजा विक्रमादित्याने त्याला क्षमा केले. सेठ राजा विक्रमादित्याला आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याच खोलीत बसून त्याला जेवण दिले. जेवताना त्या आकड्याने सर्वांसमोर गळ्यातला हार थुंकून टाकला. सेठाने आपल्या मुलीचे लग्नही राजा विक्रमादित्य सोबत लावून दिले. त्याने राजाला अनेक सोन्याचे दागिने आणि पैसा दिला. जेव्हा राजा विक्रमादित्य राजकन्या मानभवानी आणि सेठाच्या मुलीसह आपल्या शहरात परत आला, तेव्हा शहरातील लोकांनी मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी राजा विक्रमादित्यने आपल्या संपूर्ण राज्यात घोषणा केली की शनिदेव सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ आहे आणि सर्व स्त्री पुरुषांनी त्यांच्या सन्मानार्थ प्रत्येक शनिवारी उपवास करावा आणि त्यांच्या उपवासाची कथा म्हणावी. भगवान शनिदेवांचा विजय असो. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.